cause to pronounce your blessing and let your name be glorified. आणि या सर्व सोहळ्यामधून तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पवित्रशास्त्र सांगतं, he was seeing what the enemy was plotting, what the enemy was planning. आणि शत्रूनं जी योजना केली होती, शत्रूनं जो व्यूह रचला होता, तो हा देवाचा सेवक पाहू शकत होता. The king of Israel was at war with king of Syria or other way around. आणि इस्रायलचा राजा आणि सिरियाचा राजा यांचं युद्ध सुरू होतं. So the king of Aram was always planning. Praise Lord. देवाची स्तुती असो. I want to thank God for this amazing time. या अद्भुत वेळेसाठी मी प्रभूला धन्यवाद देत आहे. Today I would like to talk to you about fasting. आज मला तुमच्याबरोबर उपवासाविषयी बोलायचं आहे. As all over the world Christians are fasting in this month. या महिन्यामध्ये जसं जगभरामधले सर्व अनेक ख्रिस्ती लोक उपवासामध्ये आहेत. Yeah. So some churches believe in 40 days fasting and some don't. काही मंडळ्या किंवा काही चर्चेस आपण म्हणूया 40 दिवसाच्या उपवासामध्ये विश्वास ठेवतात, काही विश्वास ठेवत नाहीत. See fasting or 40 days fasting or Lent fasting doesn't belong to any denomination. बघा, 40 दिवसाचे उपवास हा उपक्रम कुठल्या संस्थेचा आहे असं नव्हे. Yeah, we see in the Bible 3 people fasted 40 days. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये 3 लोकांनी 40 दिवस उपवास केला. Moses, Elijah and our Lord Jesus Christ. मोशे, एलिया आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त. They didn't belong to any of the denominations. ते कोणत्याही संस्थेचे नव्हते, but they prayed. पण त्यांनी प्रार्थना केली. What this shows? यामधून काय दिसतं? Who told Jesus to fast 40 days? 40 दिवस उपवास कर असं येशूला कोणी सांगितलं हो? Did any denomination tell Moses to fast for 40 days? कुठल्या संस्थेनं सांगितलं का मोशेला 40 दिवस उपवास कर म्हणून? Or did any pastor or organization instruct Elijah to fast for 40 days? किंवा कुठल्या पाळकाने किंवा कुठल्या संस्थेनं एलियाला 40 दिवस उपवास करण्याच्या सूचना दिल्या का? It was their own decision. हे केवळ त्यांचा स्वतःचा निर्णय होता. So let us remove this stronghold, the wrong thoughts about fasting, that it belongs to so and so denomination. आणि म्हणून या संस्थेचा हा उपक्रम आहे उपवास,
हे जे चुकीचे विचार मनामध्ये आहेत ना, हे चुकीचे विचार पहिल्यांदा काढून टाकूया. Yes, fasting belongs to all Christians. होय, उपवास हा सर्व ख्रिस्ती लोकांसाठीच आहे. So first I want to bring to you few things about fasting. प्रथम थोडक्या गोष्टी उपवासाविषयी मी तुमच्याकडे घेऊन येत आहे. Yeah. In the book of Isaiah chapter 58, यशाया 58व्या अध्यायामध्ये there are few things that Lord emphasizes about the fasting. थोडक्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीविषयी परमेश्वराने प्रखरतेने सांगितलेलं आहे. Yeah, here Israelites were fasting and it didn't please God. इथं इस्रायल लोक उपवास करत आहेत आणि त्यांना परमेश्वर काय प्रसन्न होत नाहीये. See, nowhere in the Bible God told anybody who is fasting, don't pray, this is not my will. आणि आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रभर उपवास करत असताना देव कधी कोणाला म्हटलं नाही की प्रार्थना करू नको, ही माझी काही इच्छा नाही. Yeah, if anybody says that we should not fast for 40 days, that is not right. It depends on me. If I want to pray, I want to fast, I will do it. बघा, जर कोणीतरी म्हणते ना 40 दिवसाचा उपवास करायचा नाही, हे चुकीचं आहे, नाही असं विधानच चुकीचं आहे, तर मला उपवास करायचा आहे, मी करू शकतो. See, in the book of Isaiah 58, यशाया 58व्या अध्यायामध्ये it says here that in verse number 2, दुसऱ्या वचनामध्ये, yet they seek me daily. तरी ते दररोज माझ्याकडे येतात. So here the English word it says they seek me daily. इंग्रजी भाषांतरामध्ये असं म्हणलंय, ते प्रतिदिनी माझा शोध करतात. शोध म्हणले. So one of the purpose of fasting is seeking God. उपवासाचा एक उद्देश म्हणजे परमेश्वराचा शोध करणं. You may fast for 40 days or 1 week, 2 weeks or 21 days, whatever it is. तुम्ही 4 दिवस, 14 दिवस, 1 आठवडा किंवा 40 दिवस, किती दिवस, 21 दिवस उपवास करू शकता. The purpose of fasting is seeking God. उपवासाचा उद्देश म्हणजे देवाचा शोध करणे. It is not to fulfill any of our denomination or organizations rules. आमच्या संस्थेच्या किंवा आपल्या कंपनीच्या म्हणा त्यांचे नियम पूर्ण करावे यासाठी नव्हे. When you want to seek God, you can take fasting as a tool. जर तुम्हाला देवाचा शोध करायचा आहे ना, उपवासाला एक साधन म्हणून तुम्ही वापरू शकता. You can see whole year we have been so much busy in our everyday work. बघा, वर्षभर आमच्या दैनंदिन कार्यामध्ये किंवा कामामध्ये आम्ही फार व्यस्त असतो. We don't know how much we prayed or how much we read the Bible or how strong time we spent with God. आम्हाला माहित नाही की आम्ही कितपत बायबल वाचतो, कितपत देवाला वेळ देतो, कितपत अधिक खंबीरतेने प्रार्थना करतो, आम्हालाच माहित नाही. Of course we all pray, नक्कीच आम्ही सगळेजण प्रार्थना हे करतो, we all read the Bible, सगळेजण पवित्र शास्त्र वाचतो आम्ही. but during these 40 days of prayer, पण या 40 दिवसांच्या प्रार्थनेमध्ये we completely focus on God. आम्ही पूर्णतः देवावर लक्ष लावतो. Yes, because we avoid all the works. कारण आम्ही काय करतो, सगळी कामे बाजूला ठेवतो. And when we avoid food, याला आम्ही जेवण बाजूला ठेवतो. so our soul and our spirit and our body, everything is focused towards God. आणि त्यावेळेला काय होतं, आमचा जीव, आत्मा, आमचं शरीर पूर्णतः देवावर लक्ष केंद्रित करतं. That's why we need to fast weekly or yearly or however you have the time. आणि याच कारणास्तव एक दिवसाचा असू दे, आठवड्याचा असू दे किंवा कसंही असू दे, वर्षातला असू दे, आम्ही उपवास केलाच पाहिजे. Because that will help you to have a kind of spiritual atmosphere not only around you, even within you. आणि का हे म्हणायचं, का हे करायचं, कारण ह्याद्वारे तुमच्या स्वतःमध्येच नव्हे तर तुमच्या अवतीभोवती सुद्धा
आध्यात्मिक वातावरण तयार होतं. Yes, see, when you wake up in the morning, you know that you remember God because you are fasting. It creates a kind of atmosphere which will help you to be close with God in these days. बघा काय होतं, तुम्ही उपवासामध्ये असता त्यामुळे सकाळ सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला परमेश्वराची आठवण येते. का? कारण या दिवसांमध्ये ना तुम्ही परमेश्वरावर लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि तुम्ही देवाच्या अगदी जवळ आलेला असता. And if you do this thing for 40 days, जर हे तुम्ही 40 दिवस केले ना, on 41st day you start doing the same thing without any instructions. आणि मी तुम्हाला सांगतो 41व्या दिवशी कुठल्याही सूचना दिल्या विना तुम्ही या गोष्टी पुन्हा करणार. Because your spirit, soul and body has learnt it. It cultivated a good practice for 40 days. कारण तुमचा जीव, आत्मा, शरीर याला या आध्यात्मिक गोष्टींची किंवा आध्यात्मिक कृतींची सवय लागलेली असते. And see, whole year we were busy in the worldly things, and in these 40 days we take our body to the spiritual garage. बघा, वर्षभर जगातील प्रत्येक कलाकृतीमध्ये आम्ही व्यस्त असतो, पण हे 40 दिवस आमचं शरीर अध्यात्मामध्ये जातं. We take our body to a garage, spiritual garage. आम्ही आमच्या शरीराला आध्यात्मिक गॅरेज मध्ये घेऊन जातो. So how we take our car for servicing once in a year or 6 months once, so there everything will become new. We renew it and the car comes afresh. आणि बघा काय असतं की एक आपल्या गाडीला आम्ही काय करतो, वर्षातून म्हणा किंवा 6 महिन्यातून म्हणा त्या गॅरेज मध्ये घेऊन जातो सर्व्हिसिंग करायला. जेणेकरून काय होतं, मोडतोडीचे भाग असतात किंवा काही काही गोष्टी असतात ते काढून नवीन बसवल्या जातात. आणि ज्यावेळेला ती गाडी त्या गॅरेज मधून बाहेर येते त्यावेळेला एक नवीन अशी गाडी ती आलेली असते. And we separate our relationship with God. आणि मग तशाच प्रकारे आम्ही आमचं नातं देवाबरोबर सरळ करतो. That's why we need to fast. याच कारणास्तव आम्हाला उपवासाची गरज असते. And these 40 days of fasting is very important for us. आमच्यासाठी हे 40 दिवसाचे उपवास फार महत्त्वाचे असतात. We are seeking God daily. आम्ही रोज देवाचा शोध करतो. That's one of the reason of fasting. उपवासाचं हे एक कारण आहे. And number 2, the second reason that God mentions in Isaiah 58 verse 3. आणि मग दुसरं कारण जे आहे उपवासाचं, यशाया 58 तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. Let us read, I think verse number 5 also mentions the same thing. आणि 5व्या वचनामध्ये सुद्धा तीच गोष्ट नमूद केलेली. आपण 5वं वचन पाहूया. Is it such a fast that I have chosen? मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? Okay, in Marathi it says मला पसंत पडणार आहे. Here it says I have chosen. आणि इंग्रजीमध्ये काय आहे, मी निवडलेला असं म्हटलं. इंग्रजीमध्ये मी निवडलेला हा उपवास आहे का? See, fasting prayer you didn't choose or any denomination choose, but God has chosen the fasting prayer. लक्षात ठेवा, उपवास प्रार्थना तुम्ही निवड करत नाही, कुठलं संस्था निवड करत नाही, तर परमेश्वर त्याची निवड करतो. You cannot say, no, we don't believe in fasting. तुम्ही असं म्हणू शकत नाही, नाही उपवासावर काय आमचा भरोसा नाही. If you say no, this is the Old Testament, in New Testament, okay, New Testament Jesus fasted, apostles fasted. आणि तुम्ही म्हणाल की नाही, हे जुन्या कराराच्या चालीरीती आहेत, नव्या करारामध्ये असं काय नाही. मी तुम्हाला सांगतो, नव्या करारामध्ये येशूने उपवास केले, प्रेषितांनी उपवास केले. Fasting is a fruit, it is an act of our heart, it is not the law. उपवास हे एक फळ आहे, आमच्या अंतःकरणाची एक कृती आहे, तो काही नियम किंवा कायदा नाही. Yes, God has chosen this fasting. देवाने उपवासाची निवड केलेली आहे. Why he has chosen? का निवड केली? It says in the next part of verse 5. आणि 5व्या वचनाच्या पुढच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे, A day for a man to afflict his soul. मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? The purpose of fasting is to afflict our soul. उपवासाचा उद्देश म्हणजे आमच्या जीवास पीडा व्हावी. It is not the enjoyment. See, whole year we enjoyed our soul. We didn't afflict our soul. We enjoyed everything. बघा, वर्षभर आमच्या जीवाला उपभोग घेत असतो आम्ही. प्रत्येक प्रकारचा आनंद उपभोगत असतो. अनेक गोष्टी आम्ही करत असतो. Because of that, we become immune
to obey God's word, or a kind of resistance is developed in us towards God's commandment. आणि याच कारणास्तव देवाच्या जवळ जाणं किंवा देवाच्या आज्ञा पाळणं यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलेलो असतो, त्याची सवय आम्हाला लागलेली असते. So when you fast, you are afflicting your souls, and then it will help you to obey God's word. ज्या वेळेला तुम्ही उपवास धरता तुमच्या जीवास पीडा होते आणि ते तुमच्या आत्म्याला मदत करते. That's why God says, I have chosen this kind of fasting. म्हणूनच परमेश्वर म्हणतो की मी निवडलेला हा उपवास आहे काय. See, he says in verse number 6, 6व्या वचनामध्ये असं म्हणलेलं आहे, is not this the fast that I have chosen, आणि just complete. to loose the bands of wickedness, to undo heavy burdens, and to let the oppressed go free, and that you break every yoke. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत पडणारा उपवास नव्हे काय. My dear people of God, माझ्या प्रिय देवाच्या लोकांनो, we need to fast for these 3 reasons. या 3 कारणास्तव आम्ही उपवास करणं गरजेचं आहे. To seek God, देवाचा शोध करण्यासाठी, to seek God daily, रोज देवाला भेटण्यासाठी, and to afflict our soul. आपल्या जीवाला पीडा देण्यासाठी. And number 3, it is because God has chosen this. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाने हे निवडलेलं आहे म्हणून. I am on 40 days fasting. मी 40 दिवसाच्या उपवासामध्ये आहे. Every year I do it. प्रत्येक वर्षी मी हे करतो. I take some time these 40 days and I spend time with God. मी ह्या 40 दिवसांमध्ये वेळ बाजूला करतो आणि देवाबरोबर घालवतो. Just last week God spoke to me something about the prayer. गेल्या आठवड्यामध्ये देव प्रार्थनेविषयी माझ्याशी काहीतरी बोलला. You know, if we are a man of prayer or a woman of prayer, जर आम्ही प्रार्थनेचा स्त्री किंवा पुरुष असेल, we become stable in our lives. आमच्या जीवनामध्ये आम्ही स्थिर बनतो. We pray for the circumstances to be stable, but prayer will make you stable. आणि बघा, आम्ही परिस्थिती सुरळीत व्हावी म्हणून प्रार्थना करतो, पण प्रार्थना तुम्हाला सुरळीत बनवते. स्थिर करणारी प्रार्थना, स्थिर करते प्रार्थना तुम्हाला. आम्ही परिस्थिती स्थिर होऊ दे म्हणून प्रार्थना करतो, पण प्रार्थनाचे आणखी एक उपयोग आहे, ते तुम्हाला स्थिर करू शकणार. Hallelujah. हालेलुया. So that's that's what God spoke to me last week. गेल्या आठवड्यामध्ये परमेश्वर ह्या गोष्टी माझ्याशी बोलला. You become so strong that even the situation is up and down, but you will not be shaken. आणि तुम्ही एवढं खंबीर होता, परिस्थिती उलटापालटी होते, पण तुम्ही मात्र जरा सुद्धा हलत नाही. And number 2, what God spoke to me, आणि दुसरी गोष्ट देव माझ्याशी बोलला, when you are falling, ज्याला तुम्ही तुमचं पतन होतं किंवा पडता, or when you पडत असताना, or when you are going through some tough road, किंवा तुम्ही एखाद्या खडतर मार्गावरून जात असता, with your hand you try to catch something. तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी पकडण्याचा किंवा धरण्याचा प्रयत्न करता. So how you can catch God when you are going through that of time? ज्या वेळेला खडतर परिस्थितीतून तुम्ही जात असता, त्याला तुम्ही देवाला पकडण्याचा प्रयत्न कसा करणार? You are going through tears. तुम्ही अश्रूद्वारे जात असता. You have a situation in your life that where everyone have left you. अशी तुमच्या जीवनात परिस्थिती उद्भवलेली असते की सगळ्यांनी तुम्हाला सोडलेलं असतं. Then how you will catch God? तर मग देवाला तुम्ही कसं पकडणार? God told me देव तुम्हाला म्हणाला that prayer is my hand to catch God. प्रार्थना माझ्या हातामध्ये आहे, ज्याद्वारे मी देवाला पकडू शकतो. प्रार्थनाच माझा हात आहे, ज्याद्वारे मी देवाला पकडू शकतो. Amen. See, with this hand, with this physical hand, I can't catch God. बघा, ह्या शारीरिक हाताने मी देवाला पकडू शकत नाही. But when I pray, that prayer becomes a hand and it reaches God. पण ज्याला मी प्रार्थना करतो, ती प्रार्थना हात बनते आणि ते हात देवाजवळ पोहोचतात. And number 3, तिसरी गोष्ट, that when I pray every day, I become a man of prayer, a woman of prayer, prayer and praying and praying and praying. आणि ज्याला मी प्रार्थना करतो ना, रोज आणि रोज प्रार्थना करतो, त्याला मी प्रार्थनेचा स्त्री, प्रार्थनेचा पुरुष असे आम्ही बनतो. Our emotions will align with the scriptures. आमच्या भावना वचनाला संघटित होतात. It will repair all the disturbed emotions. आमच्या सर्व विचलित भावना
ते सुरळीत करतात. and we will become the fruit bearers. आम्ही फलदायी बनतो, फळ देणारे बनतो. We will start bearing the fruits for God. आम्ही देवासाठी फळ उत्पन्न करायला चालू करतो. Prayer or fasting is not an option. प्रार्थना आणि उपवास हा काही पर्याय नाहीये, It is mandatory. हे गरजेचंच आहे, सक्तीचं आहे. Breathing is not an option. Okay, if I want, I will breathe. I don't want. When I feel bored, I will stop breathing. No, it's not an option. बघा, श्वासोश्वास माझ्यासाठी पर्याय नाहीये. वाटलं तर मी श्वासोश्वास घेईन, कंटाळाला तपलो की मी काय श्वासोश्वास घेणार नाही, असं नसतं. It is mandatory. It is compulsory. You have to breathe. हे गरजेचं आहे, हे सक्तीचं आहे की तुम्हाला श्वासोश्वास घ्यायलाच पाहिजे. So may God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद करो. Let's pray. प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, I want to thank you for this time. प्रेमळ स्वर्गीय पिता, या वेळेसाठी मी तुला धन्यवाद देत आहे. Father, everyone who heard this message, Lord, you pour your spirit of prayer upon them. प्रार्थना करत आहे प्रभू, जे कोणी हे वचन ऐकत आहे, संदेश ऐकत आहे, त्यांच्यावर प्रार्थनेचा आत्म्याचा वर्षाव कर. Lord, you change their circumstances. पिता प्रभू, तू त्यांचं परिस्थिती बदल. You make them stable. तू त्यांना स्थिर बनव. You make them strong. तू त्यांना खंबीर बनव. Bless them. आशीर्वादित कर त्यांना In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन.